जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून तरुण भारतच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील महिला पेपर वितरकांचा बुधवारी सन्मान करण्यात आलाय। हा कार्यक्रम शहरातील हॉटेल ग्रीनफील्ड इथं उत्साहात पार पडला। कार्यक्रमास उपस्थित महिलांचे औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलंय। त्याचबरोबर साताऱ्यातील प्रसिद्ध मोदी पेढे देऊन उपस्थितांचं तोंड गोड करण्यात आलं। यावेळी महिलांना साडी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ वर्षा देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते महिला पेपर वितरकांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांचीही उपस्थिती होती। यावेळी कोल्हापूर येथील विभागीय वितरण अधिकारी अमर पाटील उपस्थित होते। तरुण भारत सातारा आवृत्ती प्रमुख प्रगती जाधव पाटील, वितरण विभागाचे तानाजी गायकवाड, जाहिरात विभागाचे प्रमुख संजय जाधव तसेच HR विभागाचे सागर कोठावळे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमात महिला पेपर वितरकांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। गायकवाड साहेबांचा आणि प्रगती त्या दोघांचंही मला खूप विशेष वाटतं। म्हणजे आम्हाला नेहमीच अशी महिला क्षेत्रामध्ये आम्ही स्वतःला मानत आलो की आउट ऑफ बॉक्स माणसं शोधणं, वेगळं काम करणाऱ्यांना पुढे आणणं, हे सगळं जणू काय आमचं डोमेन आहे असं आतापर्यंत मला वाटत होतं। पण हे जे काही आज त्यांनी केलेलं आहे की पहाटेच उठून त्या पद्धतीने काम करणाऱ्या महिलांना शोधून काढले आणि त्या आपल्या तरुण भारतच्या परिवारामध्ये एवढ्या महिला आहेत हे रेकॉर्डवर आणले, हा इतिहास लिहिणं आहे आणि त्यांची नोंद घेणं आहे। आणि इतिहास या शब्दाची हिस्ट्री असा स्पेलिंग आहे, म्हणजे कायम हीच स्टोरी, तुम्ही हर स्टोरी लिहिताय। त्यामुळे गायकवाड साहेबांसाठी जोरात टाळ्या झाल्या। कारण मार्केटिंग करणारी आणि आपला पेपर जास्तीत जास्त खपावा, हे व्हावं ते व्हावं, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी जगभरामध्ये आखणारे अनेक जण आहेत। पण महिलांचं या क्षेत्रातलं योगदान मान्य करून त्यांना रेकॉर्डवर आणणं आणि त्यांच्या नावाचा आज इतिहास लिहिण्याचं काम आज आपण करतो आहे। आणि असं नेहमी गेलं की पाहुणे म्हणून म्हणायची सवय असते की हा ऐतिहासिक क्षण आहे वगैरे, तर पण खरोखरीच हा ऐतिहासिक क्षण आहे आणि तो साताऱ्याच्या नायगाव जिथे आहे त्या सावित्रीबाईंच्या जिल्ह्यामध्ये, जिथं ताराराणीचं माहेरघर आहे त्या तळबीडच्या सातारा जिल्ह्यामध्ये, जिथं मधूचं माहेरघर आहे त्या धावडशीच्या सातारा जिल्ह्यामध्ये, या सगळ्या जणी जो इतिहास लिहितायत आणि तो सुद्धा शिक्षणाशी पेपरशी संबंधित लोकांच्या पर्यंत वाचक म्हणून पोहोचवण्याच्या कामातल्या सगळ्यात महत्वाच्या या मदतगार ठरतायत आणि त्यांना आपण रिकॉग्नाइज करतोय। हे प्रोफेशन आहे, हे पण डोळ्यासमोर आणतोय। हे प्रोफेशन आहे हेच आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं। हे प्रोफेशन म्हणजे याच्यामध्ये पुरुषांचं डॉमिनेशन आणि पुरुष तिथे असणार आणि पुरुषांनीच ते करायचं हे जणू गृहीत धरलं होतं। पण त्याच्यामध्ये ह्या 19 जणी आमच्या जिल्ह्यात आहेत, हा जो काही एक सुखद धक्का मला मिळालेला आहे। प्रचंड आनंद झाला जेव्हा हा विषय पुढे आला, त्यामुळे याचाही भाग होता आला आणि या क्षणाचा साक्षीदार होता आलं, त्याचा मी आनंद व्यक्त करते। तुम्ही करत असलेल्या मेहनतीला मी मुजरा करते, पण हे करत असताना विनंती पण करते की जे मी प्रगतीपासून शैलापासून सगळ्यांना सांगते, यांना सगळ्यांना सुपर वुमन सिंड्रोम आहे। म्हणजे तो कोविडमध्ये आजार आला होता ना, तसा ह्यांना सगळं काही मी करू शकते, कधीतरी ब्रेकडाऊन होईल अशी मला खूप भीती वाटते। मला हे जमणार नाही, मी हे करणार नाही। इथं बसल्या तरी बाई दुधावर झाकण ठेवलं का नाही, म्हणजे 24 तास ते दुधावरचं झाकण, ते घर असं प्रत्येक जण असं डोक्यावर घेऊन फिरतं असं मला सतत दिसतं। ते प्रगतीच्या डोक्यावर दिसतं, ते कडूकर मॅडम गेल्या त्यांच्या डोक्यावरही मला दिसत होतं, ते तुमच्या डोक्यावरही मला दिसतं। तर ते फक्त माझीच जबाबदारी असं कृपा करून मानू नका। म्हणजे मी माझ्या नवऱ्याला प्रश्न विचारला होता, त्याचं माझं लग्न झालं आणि जर लग्न झालं तर मला कळतच नव्हतं की दळण ही माझी जबाबदारी का असू शकते। माझ्या डोक्यात सारखं दळण काय येतं। मी त्याला विचारलं तुला असं होतं का रे, म्हणाला मला असं कधीच झालं नाही, मला आईनी पाण्यात वाढायचं आणि मी जेवायचं एवढंच मला माहिती, त्याने ताट सुद्धा कधी उचललं नाही। आणि मला मात्र दळण आणलं की म्हणजे शाळा मी नर्मदा शिकवायला जायची आणि येता येता मी भाजी आणायची, मग दळण आणायची। एक दिवशी म्हटलं आता हे डोक्यातला आधी जोपर्यंत मी काढत नाही तोपर्यंत मी वर्षा देशपांडे होऊच शकत, कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रोफेशन मध्ये 100% द्यायचं असतं त्यावेळेला तुम्ही हे थोडंसं विभागून घेतलं पाहिजे। त्याची जबाबदारी दळण आणायला सांगितलं तर आजही संजू दळण आण, पण दळण आणायचा हा विषय माझ्या डोक्यात आजही असतो। हे असं का होतं याच्यावर
त्याच्यावर आपण पण विचार केला पाहिजे. ज्याला ज्याला भूक लागते त्याला त्याला स्वयंपाक आला पाहिजे आणि तो स्वयंपाक येत असताना त्याच्यात ज्याला जे चांगलं जमतं त्यांनी विभागून केलं पाहिजे. हे जर एकदा घराची पद्धत झाली तर मला अमेरिकेतल्या युरोपमधल्या बायका पुढे का जातात त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे असं मला वाटतं. कारण त्याचं कारणच हे आहे की तिथे स्वयंपाक करणं हे त्या बायकांची काल सुद्धा आम्ही मागणी केली. काल महिला दिनामध्ये आम्ही मागणी केली आणि कलेक्टर साहेबांशी जाऊन आम्ही चर्चा केली की घरात असलेला तुम्ही जीडीपी जो कलेक्ट करताय, खास करून तुम्ही पैसे डील करताय, प्रोफेशन तरुण भारत उभा करताय, म्हणून तुम्ही लोकांनी पण हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तुमचं जीडीपी कॅल्क्युलेशन रॉंग आहे असं माझं म्हणणं आहे. आम्ही जेव्हा 50% या देशाचं पॉप्युलेशन मागे राहून घराचं ते सगळं सांभाळतो तेव्हा पुरुष घराच्या बाहेर जातात. मग आमच्या कामाचं कॅल्क्युलेशन का नाही करत? भांडी घासण्याचं कॅल्क्युलेशन एवढं, धुणं धुण्याचं एवढं, पोरं सांभाळण्याचं एवढं, जन्माला घालण्याचं एवढं, दुधाचे बिलाचे पैसे देतात. तुमचं लेकरू जे आमचं बेस्ट ब्रेस्टफीड जे आम्ही केलेलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन कुठे आहे देशाच्या विकासामध्ये? तर त्या विकासामध्ये त्या पैशामध्ये आम्ही पैसे मागणार नाहीये, पण आमच्या कामाची मोजदाद करा, आमचं काम मोजा. आणि जोपर्यंत आमचं काम मोजलं जात नाही तोपर्यंत तुमचा जीडीपी कॅल्क्युलेशन चुकीचा आहे. एक महिला केवळ तिथे अर्थमंत्री म्हणून बसून तिच्या तोंडून अर्थकारण जगाला विकवल्याने सक्षमीकरण होऊ शकत नाही. त्या सक्षमीकरणासाठी बायकांना जसं आज आपण वेगळ्या प्रोफेशन मधल्या या माझ्या सगळ्या मैत्रिणींना या 19 जणींना आम्ही रिकॉग्नाइज केलं की तुम्ही आमच्या पाठीशी आहात म्हणून तरुण भारत उभा आहे. आणि मला विशेष अभिमान आहे कारण तरुण भारत बेळगावचा आहे. आमच्याकडे तरुण भारत एवढा खपतो की तरुण भारत वाचून परत, कारण तो वाचून दुसऱ्याला परत द्यावा लागतो, पण तो इतक्या सगळ्यांना मिळत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आजही बेळगाव समजून घ्यायचं असेल तर तरुण भारतच वाचावा लागतो. ही जी काही परंपरा तरुण भारतने निर्माण केलेली माझ्या लहानपणापासूनची आणि ती तत्वाची आहे. तरुण भारत मध्ये तुम्ही लोक नवे असाल पण तरुण भारत म्हणजे तरुण भारतच घेऊन आम्ही लहानाचे मोठे झालो की ज्या तरुण भारतना बाबूरावनी उभं केलं त्या तरुण भारत मध्ये कधीही कर्नाटक सरकारची जाहिरात छापली नाही. तत्वानी पत्रकारिता आणि पेपर चालवतात म्हणजे काय? नंतर किरण दादानी ते सगळं बदललं कारण धंद्यात टिकायचं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याच्या ब्रँचेस काढायच्या होत्या, त्यामुळे ते बदलावं लागलं. त्या राजकारणापासून हरकत ते घेतली, पण त्या तत्वापासून हरकत घ्यावी लागली मार्केटमध्ये टिकण्यासाठी. पण बाबूराव असेपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीने हे तत्व तरुण भारतच्या माध्यमातून कायम सांभाळलं. जाहिरात घ्यायची पण कर्नाटक सरकारची नाही घ्यायची. ज्या कर्नाटकामध्ये बेळगावला घातलं ते बेळगाव महाराष्ट्राचं आहे आणि त्या एकीकरण समितीचं मुखपत्र म्हणून तरुण भारतने काम केलं आणि म्हणून मी आज चळवळीत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीमधून मी रस्त्यावर उतरले, ते आजपर्यंत रस्त्यावरच आहे. रस्त्यावर उतरून लढल्याशिवाय आपल्याला काहीच आयुष्यामध्ये आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मिळणार नाही याचा कॉन्फिडन्स आम्हाला तरुण भारतने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेला आहे. आणि म्हणून तरुण भारतच्या संदर्भाने ज्या वेळेला जिथे काही सकारात्मक घडतं, प्रगती तरुण भारतचं जेव्हा ब्युरो चीफ म्हणून साताऱ्याची तिने जबाबदारी स्वीकारली तो माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला फार सुंदर आणि आनंदाचा क्षण होता. तिला एक प्रोफेशन म्हणून म्हणजे तिला पूर्ण पत्रकार म्हणून वाढताना बघितलेले, तिचं लाईफ शेप करताना पाहिलेले आणि जेव्हा ती या एका टप्प्यावर आली जेव्हा तिने संपादक व्हावं अशी इच्छा, असा टप्पा तिच्या पत्रकारितेचा आलेला आहे असं मला वाटतं. आणि त्यावेळेला तरुण भारतने एक छान महिला तिच्या नावाने पण या जिल्ह्याचा इतिहास दिला गेला. सावित्रीबाई नंतर तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीने हा इतिहास दिला गेला की पत्रकारितेच्या क्षेत्रात ब्युरो चीफ म्हणून जर या राज्याचा या जिल्ह्याचा इतिहास लिहायचा असेल तर तो प्रगतीच्या नावाने लिहिला जाईल याचा पण आनंद या ठिकाणी आहे. आणि म्हणून आजचा दिवस, आजचा महिला दिन हा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. एक महिला ब्युरो चीफ होते गायकवाडांसारखे ज्योतिबा पुत्र जेव्हा या सगळ्यामध्ये आपलं काही थॉट कॉन्ट्रीब्युट करतात त्यावेळेला ह्या 19 जणी जगाच्या समोर एका वेगळ्या रूपामध्ये येतात. तो खूप सुंदर फोटो त्यांच्या हातामध्ये कागदपत्र घेऊन आम्हाला हवाय. तो आमच्या रेकॉर्डला, आमच्या जिल्ह्याच्या इतिहासाच्या रेकॉर्डला ठेवला जाईल. पण या निमित्ताने आणखीन एका गोष्टीकडे मी आपणा सर्वांचं लक्ष वेधणार आहे कारण तिने थोडीशी परवानगी दिली, म्हणाली थोडं जास्त बोलला तरी चालेल. युद्ध सुरू आहे आणि काहीही चूक नसताना त्या सो कॉल्ड
सत्ता पिपासू नेत्याने कुठल्याही देशातले असतील ते, आपण कोणाच्या बाजूचे नाही आणि कोणाच्या बाजूचे नसणं, त्रयस्थ परराष्ट्रीय धोरण असणं ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे की जी नेहरू आणि इंदिराजींमुळे आम्हाला मिळालेली आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. इकडचं किंवा तिकडचं नसणं, आणि म्हणून एशियन कंट्रीज आजही सुरक्षित आहेत. पण ज्यांनी कुणी युद्ध जगावर लादलं त्यांनी कोणतीही चूक नसताना त्या 160 हॉस्टेलमधल्या मुलींना त्याचं लक्ष केलं. ते चित्र डोळ्यासमोरून हलत नाहीये. त्याच्यात तुमच्या माझ्यासारखी एक पत्रकार होती असणार, इंजिनियर होती असणार, डॉक्टर होते, त्या प्रत्येक मुलीत मला माझी मुलगी दिसते. आणि काहीही चूक नसताना जर जगातले सोबळ सत्ता पिपासू लोक स्वतः सुरक्षित घरांमध्ये राहतात आणि आमच्यावर युद्ध लादतात, आणि युद्ध लादल्यानंतर सगळ्यात पहिली कळ कुठे उठत असेल तर ती आईच्या गर्भामध्ये उठते. कारण स्वतःचा बॉडी लॉस करून माणूस निर्माण करण्याची क्षमता पुरुषांचा रोल नाहीये असं नाही. पण आजच्या बदललेल्या तंत्रज्ञानामध्ये आम्ही पुरुषांचं सिमेंट फ्रीज मध्ये ठेवून वापरू शकतो. बाईचंही बीज वापरता येतं फ्रीज मध्ये ठेवून, फर्टाईल करता येतं गॅमेटस किंवा गर्भ प्रयोगशाळेमध्ये, पण वाढवण्यासाठी का होईना, भाड्यानं का होईना, बाईचाच गर्भाशय घ्यावा लागतो. त्यामुळे जगत जननी, जगाची निर्मिती बाई आहे. म्हणून तो अतिरेकी मरतो तेव्हा, तो सैनिक मरतो तेव्हा, तो इराणचा मरतो तेव्हा, इस्रायलचा मरतो तेव्हा, अमेरिकेचा मरतो तेव्हा, भारताचा, चीनचा कोणीही सैनिक मरतो त्यावेळेला, किंवा रस्त्यावर ऍक्सिडेंट होऊन एखादा माणूस मरतो त्यावेळेला त्या आईच्या पोटात कळ उठते, हे लक्षात घ्या. आणि तिने जिनी बॉडी लॉस करून हे जग निर्माण केलंय, त्या लेकरासाठी जीवन दिलंय, तिच्या समोर तिचा लेकरू गायब करण्याचा, मारण्याचा आम्हाला काहीही अधिकार नाही. असं जोपर्यंत पुरुष म्हणत नाही तोपर्यंत ह्या जगामध्ये अमन प्रस्थापित होऊ शकत नाही. बाईंनी युद्ध लादलंय असा क्षण सांगा, असं जग सांगा, अशी व्यक्ती सांगा, असा पॉलिटिशियन सांगा की बाईने हे युद्ध लादलंय जगावर. हे पुरुष करू शकतात, कारण त्यांना बॉडी लॉस करून जीव जन्माला घालणं म्हणजे काय, स्वतःचं द बेस्ट खाल्लेलं फीड करून त्या लेकराला दूध पाजणं म्हणजे काय हे ज्यांना माहित नाही त्यांचीच अशी हिंमत होऊ शकते. आणि म्हणून ते तिकडे असतील, इराणमध्ये असतील, ते अमेरिकेत असतील, ते दुबईत असतील, पण त्या प्रत्येकासाठी आमचं म्हणणं आहे की आमच्या लेकरांच्या सोबत आणि आमच्या महिलांच्या सोबत आमची चूक नसताना आमच्यावर युद्ध आणि हिंसा लादू नका. हे आम्ही तर आवर्जून हे सांगितलं पाहिजे. जसं बायकांच्या कामाचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे तसं युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळीकडे, मणिपूरमध्ये काय चूक होती त्या बायकांची, त्यांची नग्न धिंड काढली गेली. तुमचं जाती धर्माचं जे काही राजकारण होतं मणिपूरमध्ये ते तुम्ही पुरुषांनी निर्माण केलं. खरं तर जन्माला आम्ही घातलं. आई सिद्ध करायला 10 रुपये खर्च आहे फक्त, आणि बाप सिद्ध करायला लाख 1.5 लाख रुपये डीएनए टेस्टला जातात आजही. बाप सिद्ध करणं मुश्किल आहे. अशा काळामध्ये तुम्ही येऊन नाव लावता, ओके पुरुष सत्ताक व्यवस्था आहे, प्रॉपर्टी हे ते तुम्ही नाव लावलं, तुम्ही धर्मही लावता जो तुलनेने गंभीर गोष्ट आहे. बुद्ध धर्मातल्या चांगल्या गोष्टी, जैन धर्मातल्या चांगल्या गोष्टी, हिंदू धर्मातल्या सहिष्णुता, जैनांची अहिंसा, बुद्धाची बुद्धीला शरण जाणं, ख्रिश्चनांची माफ करून क्षमा करणं, अनेक चांगल्या गोष्टी प्रत्येक धर्मामध्ये ज्या आहेत त्या माझ्या लेकराला माझ्या कॉन्स्टिट्यूशन मधून मिळत असताना तुम्ही धर्म नावाची गोष्ट माझ्या लेकराला तुमच्या नावाबरोबर चिकटवली, ओके तेही मान्य. जात का लावली? ज्या जातीनी नको असलेला सुपर सिंड्रोम येतो, नाहीतर नको असलेला कमीपणाची भावना येते. रोहिदास म्हणायचं. रोहिदास म्हटल्यानंतर कुठल्या समाजात हे सांगावं लागत नाही का त्याच्या शब्दात दास आहे. विक्रम सिंह कुठून आले जंगलातले हे सिंह आमच्या घरात, आमच्या गावात? नावातच असं करायचं की त्यातनं धर्मही कळला पाहिजे, जातही कळली पाहिजे, तो सिंड्रोम पण मिळाला पाहिजे ऑटोमॅटिकली. आणि हे पुरुष सत्ताक व्यवस्था करते. आम्हाला हा देश लोकशाही मार्गाने चालवायचा असेल तर पुरुष सत्ताक पद्धतीने चालणारं
कुटुंब व्यवस्था आम्हाला लोकशाहीकरण करावं लागेल. महिला ज्या करू शकतात त्या आम्ही पुरुष काही करू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला मी मोटिवेशन करणं हे तसं चुकीचं होईल. तरी पण तुम्हाला तरुण भारतनं ज्या पद्धतीनं तुमचा सत्कार घेतला आहे आणि तुम्हाला पुढं आणलं, त्या समाजामध्ये असे विक्रेते फार कमी आहेत जे महिला असूनसुद्धा अनेक वर्ष त्या कामात आहेत. त्यांचा सत्कार करणं, त्यांना प्रोत्साहन दिलं. आज वर्षाताई आहेत, मंच अधिकारी ताई आहेत, तुमचे मित्र आहेत, त्यांच्या हस्ते हा तुम्हाला सत्कार होतो आहे. हे अत्यंत चांगले तुम्हाला प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. पुन्हा तरुण भारतला पण धन्यवाद ते सर्वांना सुद्धा सुरू. वैचारिकता काय असते आणि काय विचारात आपण समाजाकडे आणि समाजातल्या प्रश्नांकडे बघावं याचं वाढ करून मला ज्यांनी दिलं त्या वर्षातही आज आपल्यासोबत आहेत. त्याच्यानंतर गेली किमान एक 25 वर्षाचं माझं आणि ज्यांचं अगदी घरोघरचं नातं आहे प्रमोद भाई. म्हणजे भाई त्या दिवशी कुठं बालाजीला होते आणि मी त्यांना फोन केला, म्हटलं भैया असं असं आहे आणि आम्ही असा काही कार्यक्रम घेतोय, आदेश करायचा आदेश काय हवं आहे. म्हटलं असं असं ओके दिलं. मी म्हटलं किती दिलं, जे तुला पाहिजे ते दिलं, आता त्याच्यावर चर्चा नको, मी 2 तारखेला येणार आहे, बाकीचं आपण तेव्हा बघू. मी निश्चित राहू, 1,00,000% निश्चित राहू. फोन कट. त्याच्यानंतर डायरेक्ट परवा फोन, आमची तयारी झालेली आहे, तुमची माणसं येतात का आम्ही आणून पोहोच करायचं. इतक्या हक्कानं म्हणजे आपण म्हणतो ना की माणसं व्यवसाय करतात आणि व्यावसायिकता त्यांच्या डोक्यात असतील, पण बाईंच्या बाबतीत सामाजिक जे दायित्व आहे त्यांचं ते फार मोठं आहे. आणि त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की याविषयी आपण कुठेही प्रसिद्धी करायची नाही. पण काय शेवटी आपला व्यवसायच तो आहे, तर आम्ही थोडंसं प्रसिद्धी केली, पण ती कोणाला कळणार नाही अशाने आमच्या मनाची समजूत होईल अशी. तिसरे व्यासपीठावर जे आहे ते अमर पाटीलचं, कोल्हापूरहून खास आपल्या सगळ्यांसोबत वेळ घालवायला ते आज इथं आलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या सत्काराचे ते साक्षीदार होणार आहेत. पाटील सरांची खासियत म्हणाल तर अगदी काय म्हणायचं ना, आजच्या मार्केटमध्ये काय चालतं, आयडिया चालते आणि आमच्याकडं आयडियाचा खजिना म्हणजे पाटीलचा. त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी आहेत संजय जाधव सर. युजली असं म्हणतात ना की माणसं खिशात हात घालत नाही किंवा खिशात हात घालणं फार सोपं असतं. ती कथा जर कोणाला अवगत असेल तर ती आमच्या जाधव साहेबांकडे आहे. पुसेगावमधलं रांगडं व्यक्तिमत्व साताऱ्यात आले, ते सातारकर जरी झाले असले तरी त्यांच्यातला तो जो पुसेगावचा काय म्हणायचं पुसेगावचा बाणा आहे, त्याच्यामुळं आज आपलं जे काही आर्थिक सक्षमता तरुण भारतची आहे ती त्यांच्यामुळं आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट तानाजी गायकवाड साहेब, जे तुमच्या सगळ्यांच्या संपर्कात नेहमी असतात आणि सातारा जिल्ह्यातल्या वितरण विभागाची जबाबदारी ते बघतात. तर त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी म्हणजे काल त्यांच्या घरात एक दुर्दैवी प्रसंग घडला, काल त्यांची काकू वारली, पण तरीही काल सकाळी मीटिंग केली. सगळं काय कसं कोण बोलणार कसं बोलणार हे सगळं बघितलं आणि मग ते गेले. म्हणजे या टीम बरोबर काम करताना कौतुक आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो की इथं प्रत्येकजण त्यांचं कुटुंब म्हणून या दैनिकाकडे बघतं. इथं कोणी व्यावसायिकता कोणाच्याही डोक्यामध्ये नाहीये. तरुण भारत संवादमध्ये माझा काय म्हणा अनुभव आहे तर तो अगदी 5-6 महिन्यांचा, म्हणजे फार जुनी नाहीये. पण इथं आल्यानंतर मी कित्येक वर्षांपासून तुमच्या सगळ्यांना ओळखते असं थोडंसं झालेलं आहे. यापूर्वी पण आपण इथं ऑफिसमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटलो होतो, तेव्हा सुद्धा काही जणांशी चर्चा झाली, ओळख झाली आणि ती ओळख म्हणजे वर्षानुवर्ष आपले नातेसंबंध आहेत आणि या पद्धतीनं प्रत्येकाने ट्रीट केलं. त्यामुळे हे एक एक्सटेंडेड कुटुंब आहे, आपलं वाढीव कुटुंब ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं हे कुटुंब आहे. तुमच्या सगळ्यांमुळं आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. कदाचित तुम्ही आमच्या आयुष्यात नसता किंवा तुम्ही जर कधी ठरवलं तर मी कितीही चांगली बातमी लिहिली तरी ती वाचकांपर्यंत पोहोचायला फक्त आणि फक्त तुम्ही कारणीभूत आहात आणि या गोष्टीची जाणीव आमच्यापैकी प्रत्येकाला आहे. त्यामुळं तुम्ही आमच्याबरोबर आजपर्यंत ज्या ताकदीनं उभं राहिलं त्याच ताकदीनं तुम्ही यापुढेही आमच्यासोबत राहावं, त्याच ताकदीनं तुम्ही आम्हाला आणखी समृद्ध होण्याचं आणखी मोठं होण्याचं बळ द्यावं. जरीही आपल्या सर्क्युलेशन वाईज आपली ताकद कमी असते तर थोडं तुम्ही काही प्रयत्न करून तुम्ही काही आम्हाला आयडिया देऊ शकता की मॅडम असं केलं तर आपल्याला अजून अंक वाढण्याला मदत होईल. तर काही तुमच्या सूचना आहेत त्याचं स्वागत आहे. माझ्याकडे सांगा, गायकवाड साहेबांकडे सांगा, पाटील साहेबांकडे सांगा. पण तुम्ही जर ही लढाई तुमच्या हातात घेतली आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करायचं ठरवलं तर जगातली कुठलीही ताकद आम्हाला इतरांच्या तुलनेत कमी लेखू देणार नाही. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सगळ्या महिला शक्तींपुढे एकच माझं मागणं आहे की तुम्हाला जेवढं आमच्या हाताला ताकद देता येईल तेवढं तुम्ही द्या. क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही आता अजिबात चिंता करू नका. क्वालिटी काम करायची जबाबदारी आमची आहे.
क्वांटिटी वाढवायचं काम तुमचं आहे आणि तुम्ही ते काम करावं असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुमच्याकडून शब्द मागते आणि या निमित्तानं मला तुमच्याशी संवाद साधता आला त्याबद्दल गायकवाड साहेबांचे आभार मानते.